प्रॉब्लेम हा झाला ना की आपण मस्ती करायच्या हिशोबाने गेलेलो, आपण सिरियसली नाही गेलो. त्याला कळलं, ते वाईब पोचली ती. थोडा शिव्या खायला काय नव्हतं भाई. काय दाखवलं आधी कॉन्टेक्स्ट होते की मायक्रोची असाइनमेंट आहे. नंतर आता नाही, आता फेस रिव्हील नाही, नंतर तिकडे किचन फेस रिव्हील झालं. ओ सॉरी सॉरी. काय काय हा बोल, काय आहे आपलं आज, काय करणार आहे आपण, सांग समजव. मी काय समजू भाई, आपण बेसिकली कॅन्टीन अनालिसिस करणार जाऊया. तेवढं. आमची मायक्रोची असाइनमेंट आहे आणि आम्ही त्यासाठी आम्हाला घरचं अनालिसिस तर करायचं आहे आणि कॅन्टीन अनालिसिस करायचं आहे. तर आम्ही कॅन्टीनला जाणार, तर काकांना विचार, अंकल हे धोते कितने टाइम हो, असं सगळं विचारणार. अक्षय विचारणार. आम्हीच विचारणार. तर हे आमचं कॅन्टीन अनालिसिसचा पेपर आम्हाला असाइनमेंटसाठी दिलेला आहे. ही संयुक्त आहे, बाय द वे. संयुक्त आहे बोल. तिकडे ओके. सगळ्यांना ही वेलापूर अन्वेषा आहे. आठवलं हे अन्वेषा. थोडा वेळ लागला. ठीक आहे. श्रेयाची बोलत नाही ना विचार का जास्त, नाव नाही आठवत. नाव सुहानी इथे बघ लावली. ठीक आहे. NSS ची आहे म्हणून थोडी लागते. NCC लावू. वॉट एव्हर. येस सर. कॅडेट गाय श्रावणी. मी ब्लॉग टाकणार आहे, मस्ती नाही करत आहे मी. युट्यूबवर टाकते, युट्यूबसाठी करते, टाकणारच आहे. ह्याच्यावर तू येतेस. स्टोरेज वगैरे सगळं बघू शकतो. मग नंतर हे तर आपण स्वतःहूनच बघून घेऊ. त्यांना फक्त स्टोरेज कंडिशन दाखवायला लावू. आणि हे थोडं विचारायला लाजीरवाट आहे, बट हे विचारावं लागेल. वॉशिंग बिफोर यूज सायन्स. मला विचारायचं मला धुता का बटाटे वापरायचे कसं वाटतं? विचार ना भाई, पैसे भरून खाते. ठीक आहे. हँडलिंग मेथड मध्ये पण त्यांना सांगू अंकल एक बटाटा वाटायला येते. एका हँडलिंग सायन्स स्टोरेज ते आपण स्वतःहून बघून लिहू. हँडलिंग मेथड मध्ये आय गेस त्यांना विचारायचं. हा ते आपण पण बघू शकतो. आणि कटिंग बोर्ड दाखवायला सांगायचा. हाऊ ऑफन डू यू क्लीन इट, कशाने क्लीन करता. आणि हे रॉ आणि कुकसाठी वेगळे आणि त्यांचं वेगळे क्लिनिंग वाले बघायचे. हो कॉन्फिडन्स. हे बॅग वगैरे राहू दे इकडेच. माझे हेडफोन घेतो. हे थांब हे अक्षय. हे थांब, बॅकग्राऊंड शॉट नको देऊ मला. हे तिकडून कुठं जातो हे, एवढा कॉन्फिडन्स. चला काय, चल 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 चल. असाइनमेंट होता, त्याच्यासाठी थोडा किचनचा बघायचं होतं. फक्त ऑब्झर्वेशन आहे हो, तुम्हालाच विचार. तुम्हालाच विचारायचं. अरे नाही रे, विचारायचं तुम्हाला. अरे तरी नको करू. आता विचारू. आता उद्या विचार ना. नाही आता तुम्हाला समोर विचारते. विचार चल. कटिंग बोर्ड तुमचा बघू शकता. कटिंग बोर्ड याच्यावरती कापतात ना, ते बघू शकता. कटिंग बोर्ड धोने के लिए क्या क्या यूज़ करते हो, मतलब भाजी हो गया या कुछ बर्तन वगैरह धोने का रहेगा तो क्या यूज़ करते हो? सर्फ और साबुन पानी भी रहता है. हे तू खाली ठेवला नाही यार. कॉलेज का असाइनमेंट है. असाइनमेंट है. हम लोग फूड डिपार्टमेंट वाले नहीं, कॉलेज का ही असाइनमेंट. एकाच बोर्डवर सगळं करतात. सँडविचचा आणि व्हेजिटेबलचा वेगवेगळे ना, लिही ना मग वेगवेगळे. याचे प्रश्न मस्त आहेत. थांबशील जरा. नो समाजला तुम्हाला आणला क्लासमध्ये तिकडे. येस येस. फालतू प्रश्न नका विचारू, ऑफेन्सिव्ह प्रश्न नका विचारू. हम लोग उबलने का नहीं पूछ रहे हमको. थोडेला व्हॉट डू यू वॉन्ट टू से. एक प्रॉब्लेम काय झाला. हा फोन बघितला त्यांनी. नाही फोन नाही बघितला, त्याच्याबद्दल नाही. प्रॉब्लेम हा झाला ना की आपण मस्ती करायच्या हिशोबाने गेलेलो, आपण सिरियसली नाही गेलो. त्याला कळलं, ते वाईब पोचली ती. थोडा शिव्या खायला काय नव्हतं भाई. थोडं अक्षयने शिव्या घातल्या. अक्षय बोलू शकतो. बोल मला बोल. काय नाही, मी डेली खातो. ओके सवय. सवय हाय, कारण की वूड आहे, पाणी पकडतं आणि वूडमध्ये न्यूट्रिशन पण आहे, लगेच फंगस पकडू शकतो. आता बंद करू आपण. का अक्षय बोलतो माझी बेइज्जती होते. नाही काय मी बेइज्जती नाही टाकणार, पाहिजे पार्ट कट करीन. तू कसला एडिटर सारखा कसली माझ आहे तुला. तू व्हिडिओ माझा ऑनलाईन करशील. ते तर करणार होते. भाई खरंच त्यांना प्रॉब्लेम नाही होणार ना. नाही कसं आहे, मी सांगतो बघ तुम्हाला. ऐक, आता जो जो मध्ये मुलगा होता, खूप उचलत होता. दोघं होते. दोन लाल हेडफोन काढ ना. अरे राहू दे ना. म्युझिक डायरेक्टर आहे आशिकी टूचा तू. आदित्य राव कापूर समजलो. हेडफोन गाण्यातच असणार आहे. अरे मग आता कुठे ठेवणार इथे. भाज्या धुतो सर.
हे मी टाकणार आहे गाईज अन्वेषा प्लीज. त्याला विचारलं ना पोटॅटो कसे धुतात तेव्हा तो तिथं सर्फ आणि वॉटर बोलते गप रे. हा फिनाईल असेल, चुकून फिनॉल निघाला ते त्याच्यासमोर मी तो हा पण कन्फ्युज झालाय समोरचा. नाही ना, मला वाटलं फिनॉल लिहिलं तिकडे. केलेला कोणी इथे काय देऊ मला हे सांगा. तो बोललेला जावा तिकडे जे सेम बोर्ड लिहायचे फॉर ते रॉ लिहा. अँड हा नाही सेमच आहे. यांचे लागले ना तर आपले लागतील की हे मुलं शोधा आहे ना. संयुक्त आहेत हे जे लोक आता प्रेझेंट होते ना त्यांनाच भेटेल हा. 1, 2, 3, 4 आणि श्रेया आणि हा, श्रावणी ते बस. तो. हे कुठे गेले मग? त्यांना आता पण प्रेझेंट करायला हे पाहिजे ना. वेलिंगकरला गेली स्टोरेज बघायला. मध्येच विचारते स्टोरेज. भाई थांब ना. वेटर सॉरी सॉरी सॉरी. काय बोलायचं अक्षय तुला याच्यावर? आज जाऊ. आज जाऊया टीचर सोडायला. अक्षय पी ओवी एस. काय गेम आहे? क्या गेम आहे? तू ऑर्डर गेस कर. अच्छा म्हणजे मला ए ओ किती गॅसेस आहेत? 45 सेकंड्स आहे. अरे लाईव्ह आहे यूट्यूब पे लाईव्ह आहे तू. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? This is केदार guys. Say hi to केदार. सौद श्रींकला यूट्यूब साठी सिरियसली डाल रहा हूँ. यूट्यूब मी बनवतो चॅनल बनवतो. अरे साले अभी बाल कभी पहचानने की एक्टिंग मत करना, मैं नहीं जानता. दूसरा पहुंचेगा भी नहीं. इतने मेरे सब्सक्राइबर नहीं है. भरोसा नहीं है भाई, कुछ भी कुछ भी वायरल होता है. वीडियो कॉलिंग गाइस. दिखा दो मेरे को. ओ भाई केदार केदार आई एम रिकॉर्डिंग दिस ओके. सो क्या दिखाऊंगी? क्या बात व्हाट लिव्स. ओ माय गॉड. 2 hours later. Affect their minds adversely. There are young children spending money and a lot of time on IPL and video games. Any other point? And lack of transparency, corruption, bankruptcy, addiction, and lack of transparency. One of the best way for money laundering. या ट्रू. ब्लॅकला वाईट करायला बेस्ट वे आहे. Money laundering का best way है IPL teams. And हाव social impact. The recent RCB tournament issue. Yeah, recently RCB stampede. The stampede match के टाइम पे aggressive behavior. Sport event हो, कोई भी अगर event हो, anything which even if it's a national basis पे international basis का event हो, India represent हो ना हो, लेकिन पूरा focus सिर्फ IPL के ऊपर रहता है. And lack of Indian players in IPL team as well. Lack of representation of Indian Indian people in players. other sports as well. Sports as National well. sports, international sports, and Olympics. If we try to fix it, it is very much necessary to remove it. IPL is not only money laundering, but it is about stopping our people from diverting to other sports, as they suggest that it is emotionally connected to our people. If we go to emotion, then what do we get? There are other sports, there are emotion related to other sports. What will happen to those sports? If you say we have to solve corruption going on there, will you just remove some branches of the team whose roots are damaged? We have to remove that tree in order to save the land. We need our nation's representation, not foreigners coming in and playing